विरोधी पक्ष नेतापद हे मिळालं नाही म्हणून काही लोक कालपासून नागपूरमध्ये थंड हवेच्या ठिकाणी फार मोठ्या पद्धतीने आकांड तांडव करतायत। पुढच्या 4 वर्षानंतर त्यांनी हा प्रयत्न करावा, कारण संख्याबळ स्वतःकडे किती आहे याचं देखील आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे। एखादी गोष्ट स्वतःच्या मनाप्रमाणे झाली नाही की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल टीका करायची हा एक उद्योग त्यांचा गेले कित्येक दिवस सुरू आहे। परंतु विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्यांनी आत्मचिंतन खरं करणं गरजेचं होतं की आपले 46च का आले आणि आपला विरोधी पक्षनेता का होऊ शकत नाही हे त्यांनी स्वतः तपासून बघायला पाहिजे। प्रत्येक अधिवेशन आलं की विरोधी पक्षनेता नाही आणि कालपासून नवी जी एक चर्चा सुरू आहे की शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय भास्कर जाधव साहेबांना काहीतरी विरोधी पक्षनेतेपदाचं पत्र दिलेलं होतं, परंतु आता ते नाव बदललं जाण्याची शक्यता आहे अशी देखील चर्चा नागपूरमध्ये फार मोठ्या पद्धतीनं सुरू आहे। त्याच्यामुळे विरोधी पक्षनेता जाहीर करणं ही जबाबदारी आणि हे अधिकार विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती या दोघांना आहेत आणि ते दोघेही सक्षम आहेत, ते योग्य तो निर्णय घेतील। भास्कर जाधव यांचं नाव निश्चित करण्यात आलं होतं, मात्र आता ते मागे पडल्याने आदित्य ठाकरे यांच्या नावाची आग्रही भूमिका ठाकरे गटाकडून घेण्यात आली। आपल्याला आठवत असेल की मी 1 वर्षापूर्वी हेच आपल्याला सांगितलं होतं की भास्कर जाधव साहेब हे विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये त्यांचा अनुभव आहे आणि ते आक्रमक आहेत। त्याच्यामुळं ती आक्रमकता स्वतःच्याच पक्षावर उलटू नये यासाठी त्यांच्या समाधानासाठी तुम्हाला आम्ही विरोधी पक्षनेते करतो हे सांगून हे पत्र देऊन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न होता, त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न होता। पण जाधव साहेबांच्या देखील आता लक्षात येईल की नक्की कोणाचे मनसुबे काय आहेत। संख्याबळ दर्जेचं नसताना सुद्धा सत्ताधाऱ्यांकडून संख्याबळ कमवा आणि नंतर विरोधी पक्षनेते मिळवा असं म्हटलं जातं, पण अनेकदा दाखले देऊन सुद्धा संख्याबळ दर्जेचं नसताना सुद्धा सत्ताधारी संख्याबळाचा का दाखला देतात असा सवाल भास्कर जाधव। मी याचंच उत्तर दिलं की याचे सगळे अधिकार जे आहेत ते विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानसभेच्या सभापतींना आहेत। म्हणजे विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता जर करायचा असेल तर सभापती निर्णय घेतात आणि विधानसभेचा विरोधी पक्षनेता जर करायचा असेल तर अध्यक्ष निर्णय घेतात। तर दोघेही सक्षम आहेत, दोघेही शिकलेले आहेत, दोघांनाही अनेक वर्षाचा विधिमंडळाचा अनुभव आहे। त्याच्यामुळे मला खात्री आहे की ते योग्य तो निर्णय घेतील। सर याला विचारतो एकत्रित लढणार आहे त्यासाठी जी काय जागा वाटप होणार आहे त्यासाठी समन्वय समिती जी आहे ती असणार आहे, कशा प्रकारे समन्वय समिती असणार आहे, विशेषतः शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये तुल्यबळ जागा वाटप जी आहे ती महायुतीनं महानगरपालिका लढली जाणार आहे हे सुतोवाच अनेक वेळा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला आहे आणि शिंदे साहेबांचं मत आणि शिंदे साहेबांची भूमिका ही कायमस्वरूपी महायुतीनंच पुढे जाण्याची राहिलेली आहे। ऑलरेडी समन्वय समिती आमची आहे, शिवसेनेच्या तर्फे मी आणि शंभूराज देसाई त्या समन्वय समितीमध्ये आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं सुनीलजी तटकरे आणि हसन मुश्रीफ आहेत आणि BJPकडनं रवींद्र चव्हाण साहेब आणि चंद्रशेखर बावनकुळे आहेत। त्याच्यामुळं कदाचित ती समन्वय समितीची बैठक नागपूरमध्ये देखील होईल आणि आमच्या समन्वय समितीच्या सगळ्या सदस्यांचा आग्रह देखील आहे की त्या समन्वय समितीची बैठक नागपूरमध्येच या तिन्ही नेत्यांसमवेत देखील होण्याची शक्यता आहे आणि तशी बैठक झाली तर तुम्हाला अनेक ब्रेकिंग मिळतील। शिवसेनेकडे 125 माजी नगरसेवक आहेत, जागा वाटप कसं होणार? कारण नाही, काही गोष्टी ह्या जागा वाटपाच्या किंवा रणनीतीच्या ह्या सिक्रेट असतात। योग्य वेळी त्याच्याबद्दलची भूमिका माननीय स्वतः एकनाथ शिंदेसाहेब मांडतील। त्याच्यामुळे शिंदेसाहेबांची भूमिका ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे आणि हे सगळे अधिकार माननीय शिंदेसाहेबांना आम्ही दिलेले असल्यामुळं जो निर्णय शिंदेसाहेब घेतील तो आम्हाला मान्य आहे। सर, भास्कर जाधवांनी एक आरोप केलेला आहे की उपमुख्यमंत्री पद जे दिलेलं आहे त्याला कुठलाही घटनात्मक अधिकार नाही आहे, या उलट विरोधी पक्षनेत्या पदाला घटनात्मक अधिकार आहेत, त्यामुळे फक्त तुमच्या समाधानासाठी हे पद देण्यात आलेले आहे। विरोधी पक्षनेते पदाकडे अधिकार असल्यामुळे त्याची अडवणूक केली जाते। मला असं वाटतं की जाधव साहेबांनी देखील अनेक उपमुख्यमंत्र्यांच्या हाताखाली नेतृत्वाखाली काम केलेलं आहे, त्यावेळी कधी भास्कर जाधव साहेब असं बोलले नाहीत। अनेक उपमुख्यमंत्री होते
त्यांच्या नेतृत्वाखाली भास्कर जाधव साहेबांनी काम केलेलं आहे. त्याच्यामुळं आजच विरोधी पक्षनेता पद मिळालं नसल्यामुळं भास्कर जाधव साहेबांची ही भूमिका असू शकते. परंतु जसं मगाशी मी सांगितलं की याचे सगळे अधिकार विधान परिषदेमध्ये सभापती नाहीत आणि विधानसभेमध्ये अध्यक्ष नाहीत. सर आता वाद सुरू जो मारवाडी विरुद्ध मराठी असा वाद सुरू झालेला आहे कबुतराच्या याच्या. मला तर विधानसभेचा एक सदस्य म्हणून, मंत्री म्हणून आणि या कबुतराच्या संदर्भात मीच उत्तर दिलेलं असल्यामुळं मला असं वाटतं की हा वाद कोणीही करू नये. कबुतरांच्या बाबतीतली भूमिका देखील स्पष्ट करत असताना कबुतरांची उद्यानं देखील असली पाहिजेत, त्यांची पर्यायी व्यवस्था झाली पाहिजे, हे उत्तर त्यावेळी देखील दिलेलं होतं. आणि ज्या ठिकाणी कबुतराचा त्रास होत असेल तिथं देखील योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे, ही शासनाची भूमिका असली पाहिजे, हे सभागृहात उत्तर दिलेलं असताना याच्यावरनं वाद करणं आणि कम्युनिटीमध्ये भिंत निर्माण करणं हे योग्य आहे असं वाटत नाही. पुण्यातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ अजित पवारांचं नाव आहे म्हणून कारवाईला दिरंगाई होते. 1 महिना लोटला तरी सुद्धा अजून ठोस कुठलीही कारवाई झालेली नाही. शीतल तेजवारीला अटक झाली आहे परंतु दिग्विजय पाटील किंवा पार्थ पवार यांच्यावर अजून थेट कुठलीही कारवाई झालेली नाही. या बाबतीमध्ये पूर्ण चौकशी झाल्यानंतर काही आपण निकषावर नेऊ शकतो. त्याच्यामध्ये जी काही चौकशी अंती ज्या काही गोष्टी कळल्या आहेत त्याच्यामुळे काही लोकांना अटक झाली असेल. परंतु काही गोष्टी जर चौकशीमध्ये कळलेल्या नसतील किंवा चौकशी अजून करायची असेल तर त्याच्यामध्ये चौकशी झाल्यानंतर जे निर्णय होऊ शकतात किंवा चौकशी झाल्यानंतर योग्य ते निर्णय होतील. परंतु आरोप हाच होतोय की या प्रकरणामध्ये पार्थ अजित पवार हे नाव असल्यामुळे कुठेतरी दिरंगाई होते. खरगे समितीला जी मुदतवाढ दिली आहे ती सुद्धा याच कारणामुळे दिली. नाही, असं विरोधक म्हणतात त्यांना म्हणू दे ना. विरोधकांनी जर ह्याच्यामध्ये समर्थन केलं तर विरोधक देखील मुख्यमंत्र्यांच्या आणि अजितदादांच्या आणि शिंदेसाहेबांच्या संपर्कात आहेत असाचा अर्थ होतो. त्याच्यामुळे विरोधकांची भूमिका बजावत आहेत. विरोधकांनी आम्हाला सर्टिफिकेट द्यावं, आम्हाला चांगलं म्हणावं, ही लोकशाहीतला जरी एक भाग असला ते करणार नाहीत, कारण ते शेवटी विरोधक आहेत आणि विरोधकांनी आमचं कौतुक कशाला करायला पाहिजे. त्याच्यामुळे या प्रकरणामध्ये चौकशी झाल्यानंतरच योग्य ते निर्णय होतील. सर, दक्षिण आफ्रिकेतून जो सोयाबीन आहे त्याची आयात करण्यात येत आहे. जवळपास यामुळे 1 लाख टनचा सौदा झाल्यामुळे सोयाबीनला हमीभाव मिळणार नाही, काय सांगाल? या बाबतीमध्ये विधानसभेमध्ये देखील चर्चा जर होणार असेल तर चर्चा करू. शेवटी सोयाबीनचा शेतकरी देखील महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि आमच्या सरकारच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे. सोयाबीनच्या शेतकऱ्यावर देखील अन्याय होणार नाही, त्याचं कुठं नुकसान होणार नाही, आम्ही भूमिका घेऊ. भास्कर जाधव यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर प्रताप सरनाईकांनी एक प्रतिक्रिया दिली की ऑपरेशन टायगर हे सुरूच आहे. नेमकं काय ऑपरेशन टायगर? नाही, प्रताप सरनाईक साहेबांना विचारतो नक्की टायगर कोण आहे आता. त्याच्यामुळं मी प्रताप सरनाईक साहेबांशी अजून भेटलेलो नाही, त्यांच्याशी चर्चा केलेली नाही. पण भास्कर जाधव साहेबांची आणि सरनाईक साहेबांची जर या विषयावर चर्चा झाली असेल तर मी ती समजून घेईन, कारण भास्कर जाधव साहेब माझ्या जिल्ह्यातले आहेत आणि अशा पद्धतीची चर्चा होऊन पुढं काही चांगलं घडणार असेल तर आम्ही सगळ्या गोष्टीचं स्वागत करू. शिवसेनेत अनेक ऑपरेशन सुरू आहेत असं म्हणता येईल? नाही, ऑपरेशन करण्याची आवश्यकताच नाही. मी अनेक वेळा सांगितलं की माननीय शिंदेसाहेबांचं कर्तृत्व आणि नेतृत्व हे फार मोठं असल्यामुळं हा आमच्याकडे येण्याचा ओढा आहे आणि तो कधी थांबणार नाही. इंडिगो एअरलाईन्सच्या ऑपरेशनल प्रॉब्लेममुळे अनेक आमदारांना मंत्र्यांना देखील नागपूरला येण्यासाठी अडचणी निर्माण झालेल्या आहेत. इंडिगो एअरलाईन्सची नाही, इंडिगोच्या बाबतीमध्ये ज्या दिवशी हा प्रसंग पहिल्यांदा इंडिगोच्या बाबतीतला घडला, मी राज्याचा उद्योगमंत्री म्हणून स्वतः मुरली अण्णा मोहळांची देखील चर्चा केलेली होती. परंतु इंडिगोनं हे का केलं याची चौकशी होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं हजारो इंडिगोमधनं प्रवास करणाऱ्या लोकांना क्लेशाला सामोरं जावं लागलेलं आहे, अनेकांचं नुकसान झालेलं आहे. तर त्याच्यामुळे केंद्र सरकारनं याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे आणि योग्य तो भूमिका स्पष्ट केली पाहिजे. थँक्यू.